मॅच मध्ये आपण पाहतो निमगाव संघाची फलंदाजी तुम्ही बघितली असेल तर तुम्ही पाहिलं असेल की या संघाची फलंदाजी ताकदवान आहे. आज जरी 9 प्लेयर असले तरी ते 9ही ते तितकेच भयानक आहे. एका गावातले आहेत आणि एका गावामधलं एकत्र येऊन आज इथे नगरसेवक चषक 2021 स्पर्धेमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आता पहिला सामना त्यांचा मला वाटतं मुंडाळे टीम विरोधामध्ये होता. त्यांना तिथे पराभूत नक्कीच केलेला आहे. तर आता इथे आपण पाहतो आता जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे तो उंडवडे आता दुसऱ्या अर्थात फ्री कॉर्नरचा सामना खेळण्यासाठी या ठिकाणी तो क्वालिफाय झालेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच दिवस क्रिकेट थांबलं होतं असं मी म्हणेल. क्रिकेट थांबलं मी म्हणेल सगळं जगच थांबलं होतं. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की बऱ्याचशा मोठ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागलं आणि ते कोरोनाचं संकट अजून सुद्धा पूर्णपणे गेलेलं नाही. मात्र आपण मानसिकरित्या त्या संकटावरती कुठेतरी आता मात करत आलेलो आहोत. आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बरंचसं काही शिकायला सुद्धा मिळालं आणि बऱ्याचशा गोष्टी नुकसान सुद्धा आपल्या झालं. आता आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या. अर्थात काही प्रचंड अफवांना उधाण आलं होतं त्या कोरोनाच्या काळामध्ये. हा चेंडू यावेळेस चांगला चेंडू होता. सरळ बॅटने खेळला. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. एक धाव. ही कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही पहा बऱ्याचशा अफवांना उधाण आलं होतं. धार्मिक स्थळं देवळं अजूनही काही देवळे बंद आहेत. धार्मिक स्थळं टोटली बंद होती. चक्रीवादळाचे काही भूकंपांचे बळी तुम्ही पाहिले. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड सोन्याचा दर वाढला होता. सोनं सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये खूप महागलं होतं. शाळा कॉलेजेस विद्यालय बंद होती. त्यानंतर प्रवासी कामगारांचे प्रचंड हाल झाले. नोकरी वर्गाला आर्थिक खूप झटका मोठा सोसावा लागला. पेट्रोल डिझेलची दरवाढ तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये बघितली. व्यवसायामध्ये प्रचंड हानी प्रत्येक नागरिकाला सोसाव्या लागले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. 1 षटकाचा खेळ संपला आणि धावपली गर्दी 4 धावा. मात्र कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या. मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला शिकवली कोरोनानं ती म्हणजे आपल्याला स्वच्छतेची फार गरज आहे आणि अन्नाची किंमत काय आहे हे कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना समजलं असेल. साधी जीवनशैली, आयुष्याची किंमत, कमी खर्चात बऱ्याचशा लोकांचे विवाह संपन्न झाले. घरातील सगळ्यांचे संवाद आणि साधी जीवनशैलीमध्ये हे चांगलं आयुष्य जगता येतं हे तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळालं. ते आपल्याला त्याला शिकवलं. कारण का आता त्यानंतर हळूहळू का होईना आपण त्या संकटावरती मात करतोय. आता पूर्वीसारख्या बऱ्याचशा गोष्टी सुरळीतपणे सुरू होत आहेत. आता लस सुद्धा मला वाटतं पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटच्या मार्फत त्या लसीचं वितरण सुद्धा चालू झालेलं आहे. आता जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लसी पुण्यात बनलेली आहे. हा चेंडू रूम होता भरपूर मोठा. पॉइंट 1 टप्पा सीमारेषेच्या बाहेर चेंडू 4 रन. आणि चौकाराच्या साहाय्याने धावपलीवरती धावा आहेत. 8 धावा धावपलीवरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आहे. हा चेंडू स्क्वेअर लेग वाघाची लहान. ओंकार अक्षय त्या बॅटमॅन आलेला तो फटका होता. याआधीच्या सामन्यातला तोही मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणारा खेळाडू आहे जो याआधीच्या सामन्यामध्येही आग ओकत होता. आता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्यानंतर या ओव्हरमध्ये मात्र अक्षयने त्याची सूत्र त्याच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि तो खेळाडू पुन्हा चेंडू खेळतोय. लॉग ऑन.
चेंडूवरती चौकार. त्यानंतरचे मात्र 2 चेंडू, दोन्ही षटकार. या ओव्हरमध्ये मात्र या आधीच्या जी षटकाची भर कुठेतरी कमी धावा होता त्याची भर या षटकामध्ये अक्षयनं काढलेली आहे. अपील होतीये. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील विकेट किपरने केली होती ती अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. शेतकरी 11 गेडगाव हा संघ या स्पर्धेमध्ये आला. सगळे नवीन खेळाडू आहेत. आज तुम्ही त्यांच्याकडे बघून नक्कीच समजेल. वाघोली टीम विरोधामध्ये त्यांची लढाई होती. आज तोही संघ या ठिकाणी आला. चांगला खेळ तुम्ही केला. शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढाई झाली. पण क्रिकेट जिंकला. खेळ भावनेने खेळ होता तो. मात्र तुम्ही बरंचसं शिकून जाणार आहात. हा चेंडू बिग शॉट. दोन षटक संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हर मध्ये 4च होत्या. आता दुसरं ओव्हर संपल्यानंतर धावफलकावरती 27 आहेत. म्हणजे पहा, मी आधीच सांगितलं आता कोरोनाच्या काळामध्ये सोनं महागलं होतं तसं महागडं षटक पडलंय दुसरं. आता अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि चितीनं भरलेला खेळ क्रिकेटचा आहे. मी सांगितलं याआधी सुद्धा की कधी कोण हिरो आणि कधी कोण झिरो या खेळामध्ये होईल सांगता येत नाही. सुरुवात शांत होती मात्र ती सुरुवात जास्त वेळ शांत राहिली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये ती शांततेचं रूपांतर वादळात झालेलं आहे. ठोंबरे सरांना विनंती आहे की सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला आम्ही विनंती करतो हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने की आपण मंचावरती या आणि इथे स्थानबद्ध व्हा. आता यानंतर एक आपण उपांत्यपूर्व फेरीतला सामना पाहणार आहोत. मच्छिंद्र दादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली विरोधामध्ये यामधला विजेता संघ. ही लढाई असेल. अक्षय लॉग ऑफ वेल जिंकला आणि अक्षय नावाचं वादळ शांत झालं. कोण आहे नवीन फलंदाज? अक्षय सर. बॅट्समन कोण आहे? संतोष का? संतोष आहे. पुन्हा हा चेंडू खूप जास्त वाऱ्याच्या वेगाने ती बॅट फेरली होती. अक्षय नावाचं वादळ हे फिल्डिंग करणाऱ्या टीमचं जास्त नुकसान त्याने केलं आणि पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये होतो. लॉग ऑफ मध्ये त्या खेळाडूने झेल टिपला तो बाद होतोय. तर आता नवीन खेळाडू संतोष त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी आतमध्ये आहे. पुन्हा हा चेंडू यावेळेस मात्र शरीरापासून दूरवरती बराचसा होता आणि मेन पंचाने तो व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि एका अतिरिक्त बोनस धाब्याने धावपलीवरती आपण पाहू. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 28 धावा धावपलीवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा आहेत. तिसरं षटक हे प्रगती पदावरती सुरू आहे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती असणारा गोलंदाज गणेश साळुंखे जो गोलंदाजी मार्गावरती. तिसरं षटक उंडवडी टीम. आता उंडवडी टीम मला वाटतं हाही
फिफा आता बारामती तालुक्यामधलीच आपण पाहतो अर्थात ही टीम आहे जो क्षेत्ररक्षण करतोय. इंदापूर तालुक्यामधनं आज हा संघ आला इथे, जो मला वाटतं निमगाव तो इंदापूर तालुक्यामधनं बिलॉंग करतोय. कुठला आहे? हो हो, माळशिरस तालुक्यामधलं हे गाव आहे. आता माळशिरस हा तालुका मला वाटतं पहिला संघ असेल जो त्या तालुक्यातनं इथे आलेला आहे. मला वाटतं याआधी अकलूज संघ येऊन गेलेला आहे. अकलूज संघाला मात्र तिथे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाता आलं नाही. धावपलीवरती एंड ऑफ 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या, दुसरं षटक संपलं 27 होत्या, म्हणजे तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा या गोलंदाजाने दिल्या. 29 धावा धावपलीवरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचे 6 चेंडू 4थ्या षटकाला सुरुवात होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोंडवडी टीमकडं निलेश हा गोलंदाजी मार्कवरती आहे. तर तुम्ही आता जगातल्या अर्ध्या लोकांना जी टोचली जाणारी लस पुण्यात बनलेली आहे. लस बनवणारा अर्थातच पुनावाला, हे नाव बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल. हा सायरस पुनावाला म्हणजे मॅड फारशी, आज जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना जोपासणारा, उत्तम स्पॉट्स खर्च आणि प्रॉस्पेक्ट असं एक नाव आहे माझ्या ह्याचं. त्या जेटचा मालक तो आहे. 29 धाव. आता तो सायरस पुनावाला हा मूळचा घोडेवाला आहे, जो स्टड फार्म हा अत्यंत दुर्मिळ व्यवसाय आहे. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एक षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आले होत्या. अक्षयनं त्याची त्याची भरपाई दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी केली. आता तिसऱ्या ओव्हरमध्येही 2च आल्या. त्याची भरपाई कदाचित या ओव्हरमध्ये होईल का. आता सुरुवात तर झालेली आहे. दुसरा आहे हा लागोपाठचा षटकार. चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. 2 चेंडू पुन्हा लागोपाठचे 2 षटकार आहेत. 2 षटकं चांगली पडली, त्यामधलं एक षटक मागडं होतं. तर आता या 4थ्या षटकामध्ये सुद्धा नेमगाव टीमने केलेली सुरुवात भयानक आहे. 4 चेंडू टाकायचे अजूनही 4च टाकावे लागतील, कारण हा चेंडू आपण काउंट करणार नाही, कारण मेन पंचांनी तो निर्णय दिला. हा स्क्वेअर पद्धतीचा चेंडू आहे आणि एका अतिरिक्त धावेने तो धावफलक पुन्हा पुढे सरकणार आहे. तुम्ही आता या एक सामना जिंकणारे हे दोन्ही संघ आहेत. पुन्हा एकदा हा लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल. अशा बोनस धावा तुम्ही समोरच्या संघाला देऊ शकत नाही या परिस्थितीमध्ये किंवा या सामन्यामध्ये. आता बॅटने धावा येत आहेत ही वेगळी गोष्ट आहे, मात्र अशा बोनस धावा जर तुम्ही समोरच्या संघाला देत राहिलात तर त्या धावा कुठेतरी तुम्हाला जास्त धोक्याच्या असतील, कारण हा प्री क्वार्टरचा सामना आहे. हा चेंडू स्क्वेअर लेग आणि लागोपाठचा तिसरा षटकार. एकूण 50 धावा 3 चेंडूवरती लागोपाठ 3 षटकार आहे.
49 धावा, 3 चेंडूवरती 3 षटकार आलेले आहेत. अजून 3 चेंडूवरती 3 आले तर 6 मध्ये 6 होतील. टेनिस मध्ये बऱ्याचशा खेळाडूंनी 6 चेंडूवरती 6 षटकारही खेळलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सुद्धा 6 चेंडूवरती 6 आलेले आहेत. हा चेंडू उंच जातोय खूप, मागे क्षेत्ररक्षक झेल सोडतो. आणि 2 धावा धावपलीवरती तोपर्यंत पूर्ण होतील. 50शी ओलांडतोय तो संघ आणि धावपलीवरती असतील 51 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. हो, हा चेंडू ज्याला तुम्ही जीवदान दिलं, ज्याचा झेल सोडला, त्यानं नंतर जीवदान दिलं, त्यानं दुसऱ्या चेंडूवरती तुमच्या जखमेवरती मीठ चोळायला विचारही केला नाही. 4 षटकार आलेले आहेत आणि त्याचे टोटल किती आहेत तर 5 आहे. 14 चेंडू आतापर्यंत त्या खेळाडूने खेळले. त्याचं नाव आहे निनाद पवार. वाईड आहे. वाईड बॉलचा हा इशारा मेन पंचांचा असेल. टोटल धावा धावपलीवरती 58 आहेत, त्यामधल्या 36 निनादच्याच आहेत. अक्षयनं सुद्धा खूप चांगली खेळी केली. हा चेंडू यस मिड विकेट आणि वाघाची दाढ पुन्हा एकदा 5 षटकार.
यादीच्या सामन्यामध्ये 63 धावा नेमगाव संघाने समोरच्या संघाला ते 63 धावांचं आव्हान दिलं होतं. आता या सामन्यामध्ये 64 त्यांनी बनवल्या. आता 65 धावांचं त्यांनी आव्हान समोरच्या संघाला दिलेलं आहे. जे रेकॉर्ड होतं हे निमगावने त्यांनी त्यांचं स्वतःच रेकॉर्ड इथे पुन्हा मोडलेला आहे. 5 षटकार खेळले निनाद पवारनं शेवटच्या ओव्हरमध्ये. सर गॅरी सोबर्स वेस्ट इंडिजचा असा एक प्लेअर घेऊन गेला ज्याने 1968 साली 6 चेंडूवरती 6 षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले होते. रवी शास्त्री भारताकडनं आपला खेळाडू खेळायचा. 1985 साली रवी शास्त्रीनं सुद्धा 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले बघा. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत असणारा हर्षल गिब्स ज्यानं 2007 साली 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले. आपला भारताचा 2007 साली युवराज सिंगनेही 6 चेंडूवरती 6 षटकार खेळण्याचा पराक्रम गाजवला. त्यानंतर जॉर्डन क्लार्क इंग्लंडचा ज्यानं 2003 साली 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले. आणि अफगाणिस्तानचा प्लेअर 2018 साली त्यानं हजरतुल्ला जजाई ज्यानं 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले होते. इथे निनादनं 5 वरती 5 खेळले. 1 चेंडूवरती त्यानं 2 धाव पळून काढल्या. सुरू होतोय सामना. जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत 65 धावा. आणि आता इथे आपण पाहतो की उडवडी टीमनं धावफलक बनवायला सुरुवात केलेली आहे. यानंतर उपांत्यपूर्व फेरीतला सामना आपण पाहणार आहोत. तीन धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा एक थोडासा शॉर्टपिच चेंडू होता. पडल्यानंतर थोडीशी जरी उसळी चेंडूने घेतले असले तरी विकेट किपरकडे तो चेंडू अगदी जाऊन थांबला होता. आता धावफलक मोठा आहे त्यामुळं उडवडी टीमला सुद्धा प्रत्येक निर्धाव चेंडू हा थोडा मागे घेऊन येईल. त्यामुळे आता प्रत्येक चेंडूवरती धावा घेत राहणे गरजेचे आहे. धावफलक मोठा जरी दिसत असलं तरी रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतं. आणि उडवडी टीमची ती ताकद असेल त्यांच्याकडे तितका फलंदाजांचा भरणा असणारा तो संघ आहे. हा चेंडू उंच जातोय खूप. क्षेत्ररक्षक अक्षय पोहोचेल तोपर्यंत हा चेंडू आता जमिनीवरती येऊन आपटला होता. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील. 2 धावेनं धावपलीवरती धावा असतील. 1 षटक संपते. 5 धावा धावपलीवरती कोणताही फलंदाज बाद नाही. उडवडी टीम त्याला उरका. यानंतर एक सामना महत्वाचा आहे. 5 वाजत आलेले आहे आणि तो सामना सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि गेली 2 दिवस क्वार्टरचे सामने जे आहेत ते अंधारामध्ये जात आहेत. आज मात्र तशी कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही. त्यामुळे उरका लवकर कारण आज आपल्याला खूप महत्वाचा सामना हा वेळ खेळून घ्यायचा. अक्षय असेल दुसऱ्या षटकाला तो सुरुवात करेल. रात गई तो 4 आता ते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो. दिवस लहान आहे आणि थोडासा लवकर अंधार पडतो त्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण होत असतात. आणि 1 हाफ पद्धतीचे सामने आहेत आणि बरेचसे लांबून लांबून संघ येत आहेत. त्यामुळं आपण थोडंफार सहकार्य टीमना केलेला आहे. सकाळी 11 साडे 11 नंतर सामने चालू करतो आपण आणि त्यानंतर तिथून पुढे 7 मॅचेस. हा चेंडू उंच आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे येतोय हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक असेल तिथे फेक तो करेल थेट विकेट किपरकडे. तोपर्यंत धाव पळून पूर्ण होतील 2 आणि ह्या 2 धावेनं धावपलीवरती असतील आता टोटल 8 धावा. अजूनही धावपली दुहेरी अंकामध्ये इथे गेलेला नाही. हा चेंडू असेल लॉग ऑफ मध्ये. मागे क्षेत्ररक्षक असेल संतोष धेल टिपतोय. पहिला धक्का. पहिला फलंदाज बाद. नवीन येईल रोहित.
हा चेंडू कव्हर मध्ये 1,00,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. पैशांना सुद्धा व्यवहारामध्ये बरीचशी नावं आहेत. तुम्ही पहा आता ज्यावेळेस आपण इथे पहा 1,00,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक ज्यावेळेस आपण स्पर्धा किंवा कोणत्याही त्या स्पर्धा आपण आयोजित करत असतो पारितोषिक म्हटलं जातं. आता जिथे आपण पाहतो जसे जशा व्यवहारामध्ये आपण पैसे वापरत असतो तसे पैसा एकच आहे, मात्र व्यवहारामध्ये त्यांची नावं मात्र बदलत जातात. हो, रोहित मिड विकेट मध्ये हा चेंडू खेळतोय. तो 15 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी उडवडी टीमला आहे. बाकी बऱ्याचशा व्यवहारामध्ये पैशांची नावं आहे. चर्चमध्ये जर आपण पैसे दिले ना तरी त्याला ऑफरिंग असं म्हणतात. पहा, शाळेमध्ये जर आपण पैसे दिले, लहान मुलांचे पैसे आपण देत असतो त्याला शाळेची फी असं म्हणतात. त्या पैशाला फी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पहा दुसऱ्याला जर आपण दिले तर त्याला उसने पैसे असं म्हटलं जातं. हॅलो, ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी जगताप बाबा सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्यांनी चांगला खेळ करावा, सगळ्यांना बक्षीस व्यवस्थित मिळेल. आबांनी सूचना दिलेल्या आहेत, शुभेच्छाही दिलेल्या आहेत. तुम्ही चांगला खेळ खेळा, ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. जो चांगला खेळ करेल त्याला बक्षीस पात्र फेरीमध्ये येण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही आणि बक्षीस पात्र फेरीमध्येही ज्याचा चांगला खेळ असेल तो या स्पर्धेचा चॅम्पियन असेल. धावपलीवरती तिसरं षटक सुरू आहे. तुम्ही पाहता शाळेमध्ये आपण मुलांची जी फी भरतो त्याला फी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण दुसऱ्याला पैसे देतो त्याला उसणं असं म्हटलं जातं. उसने पैसे न्यायाला दिले तर त्याला दंड असं म्हणतात. निवृत्त व्यक्तीला जर पैसे दिले तर त्याला पेन्शन असं म्हटलं जातं. बघा की पैशाची वेगवेगळी नावं व्यवहारामध्ये आहेत. एखाद्या साहेबाने कर्मचाऱ्यास दिले तर त्याला पगार असं म्हणतात. मालकाने कामगारास दिले तर त्याला बोनस असं म्हटलं जातं. आता बँकेने आपल्याला पैसे दिल्यानंतर त्याला काय म्हणतात तर त्याला कर्ज असं म्हणतात आणि कर्जाची परतफेड आपण करतो त्याला काय म्हणतात तर त्याला हप्ता असं म्हणतात. सेवा केल्याबद्दल एखाद्याला पैसे आपण देतो त्याला टीप असं म्हणतात आणि भाडे करून एखाद्या घर मालकाला पैसे दिल्यानंतर आपण त्याला घर भाडे किंवा आपण ते बोलत असतो. अशी पैशाची वेगवेगळी नावं असतात. आता इथे आपण पाहतो जो सामना आहे तो थोडासा कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याच्या टीमच्या साईडनं तो सामना झुकतोय, कारण एक चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने गोलंदाजी तितकी चांगली केली जितकी फलंदाजी त्यांनी चांगली केली होती. रवींद्र जडेजा बघा आपल्या भारताकडनं गोलंदाजी करतो. तो रवींद्र जडेजा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने IPL मध्ये 1,000 धावा बनवलेल्या आहेत आणि 100 पेक्षा जास्त विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे कसून गोलंदाजी त्याने केली होती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धावा. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती ज्या खेळाडूने शेवटच्या ओव्हरमध्ये आधी 5 षटकार खेळले होते तो खेळाडू आहे. पहिला चेंडू टाकला, 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. यानंतरचा सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. व्हाईट बॉल, 5 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी 44 धावींची गरज इथून पुढे आहे. 5 चेंडू 44 धावींची गरज असणारा हा सामना. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गेले 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. आज सलगचा 3रा दिवस आहे.
आणि स्वयंभू नगर या गावामध्ये या वाडीमध्ये पहिल्या पर्वाचं आयोजन इथे होतंय नगरसेवक चषक 2021. निखिल भैया भापकर आहेत, मयूर भापकर इथे आहेत. पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना खूप चांगलं वातावरण क्रिएट करण्याचं मी म्हणेल, नक्कीच त्यांनी ते तयार केलेलं आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये इतकं देखणं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. आता इथून पुढे बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतनं उभ्या राहणार आहेत. व्हाईट बॉल पहिलं पर्व आहे, अशी पर्व या स्पर्धेची बरीच होणार आहे, त्यामध्ये शंका नाही. कार्यक्षम नगरसेवक सुद्धा कायमस्वरूपी पाठीशी उभे आहे. स्वयंभू सुद्धा आहे, तो मात्र ज्यावेळेस इथे स्पर्धा असेल त्यावेळेस तो आवर्जून येणार आहे आणि त्याला सुद्धा ऑर्गनायझर कडनं आमंत्रण पाठवलं सुद्धा जाईल. तो स्वयंभू आहे इथे. निखिल भैया आणि त्यांचं चांगलं नातं जवळचं आहे. आज स्वयंभूचं आणि शाळेचं जरा मला वाटतं थोडस जमत नसेल त्यांचं थोडं. आता स्वयंभू आज इथे मला वाटतं आज तो त्याची सांगलीवरनं इथे आलाय, आज त्याच्या आत्याकडे तो आहे आणि या गावामध्ये बराचसा मोठा मित्र परिवार त्यांनी कमावून ठेवलेला आहे आणि डॅनी सरांशी आणि त्याचंही जवळचं नातं आहे, कारण दर इनिंग नंतर तो त्यांनाही पाणी घेऊन आतमध्ये जातो. यानंतर जो सामना होईल उपांत्यपूर्व फेरीतील लढाई माळशिरस तालुक्यातला असणारा संघ लढेल हवेली तालुक्यामधला असणाऱ्या वाघोली टीमशी. चला, माळशिरस निमगाव टीमचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इथे या आणि मच्छिंद्र दादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली संघाचे संघनायक इथे आहेत आणि 15 चेंडूमध्ये निनाद आपण केल्या 43 धावा, तर आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी सुद्धा आपली इथून घेऊन जा. 6 षटकार आहे.